चाकण आळंदी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। स्थानिक नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त होत आहे। केळगावचे माजी उपसरपंच किरण मुंगसे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया। नमस्कार, मी सुधीर बबनराव वैले, केळगावचा उपसरपंच बोलतो। अनेक वेळा पीडब्ल्यूडीला पत्रव्यवहार केला। 2010 साली हा रस्ता झाला, त्याच्यानंतर परत काही डांबर पडलेले नाही। येता जाताना होणारे त्रास, MIDCत जाणारे कामगार असतील, भाविक आळंदीला जाणारे, दर्शनासाठी जाणारे होणारा त्रास, शाळेतली मुलं असतील, रोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो। त्यावरती आम्हाला अक्षरशः आता जीव मुठीत धरून चालावं लागतं। त्वरित लवकरात लवकर ह्या रस्त्याचे काम व्हावे अशी आमची विनंती। पीडब्ल्यूडी मध्ये हा रस्ता अधिकृत असल्यामुळे पीडब्ल्यूडीच्या अनेक अधिकाऱ्यांना आम्ही या रस्त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। प्रामुख्याने पुण्याहून येणारे सगळं वाहतूक जे MIDC चाकण आणि मरकडला जातं ते सगळं वाहतूक या रोडने चालतं। शिर्के कंपनीचा मोठा प्रोजेक्ट इथं असल्यामुळे अनेक जड वाहतूक या रोडने होते। 2010 साली रस्ता झाला, त्याच्यानंतर अजून डांबर झाले ना। अनेक वेळा प्रशासनाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या रस्त्याने जातात, त्यावेळेस फक्त थोडंसं डांबर टाकलं जातं, रस्त्याचं लेवलिंग केलं जातं, त्याच्यानंतर पुन्हा रस्ता 1 महिन्याचा इशे होतो। आतापर्यंत किमान 7 ते 8 मृत्यू या रस्त्याला झालेले आहेत, अनेक अपघात झालेले आहेत, परंतु प्रशासन अजूनही या रस्त्या संदर्भात कुठलीही ठोस पावलं उचलत नाही। प्रशासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की आणखीन किती तुम्ही लोकांचा जीव घेणार। असे रस्ते यासाठी महाराष्ट्र शासन कारणीभूत राहील असं आम्हाला वाटतं। म्हणून पुढील येत्या काळात जर या रस्त्याचं काम झालं नाही तर ग्रामस्थांतर्फे आम्ही